नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 10 कंपन्या बघणार आहोत, ज्या कंपन्यामधून LICने फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 ज्याला सप्टेंबर 2025 सुद्धा म्हणतात, या पिरियडमध्ये LICने या 10 कंपन्यांमधून आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तर चला बघूया कोणत्या आहे या 10 कंपन्या आणि LICने किती पर्सेंटने आपली हिस्सेदारी या कंपनीमधून क्वार्टर 2 मध्ये कमी केली आहे. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 27.11%, FISची होल्डिंग आहे 22.15%, DISची होल्डिंग आहे 29.57% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 21.16%. आणि मित्रांनो, क्वार्टर 1च्या डेटानुसार या कंपनीमध्ये LICची हिस्सेदारी होती 7.85%. आणि मित्रांनो, आता क्वार्टर 2च्या डेटानुसार या कंपनीमध्ये LICची हिस्सेदारी कमी होऊन राहिलेली आहे 7.35%. आणि मित्रांनो, या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे डिफेन्स कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.64%, FISची होल्डिंग आहे 12%, DISची होल्डिंग आहे 8.64% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.64%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये क्वार्टर 1च्या डेटानुसार LICची हिस्सेदारी होती 2.77%. आणि मित्रांनो, आता क्वार्टर 2च्या डेटानुसार हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये LICची हिस्सेदारी घसरून राहिलेली आहे 2.28%. तसेच मित्रांनो, या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे हिरो मोटोकॉर्प लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 34.73%, FISची होल्डिंग आहे 28.76%, DISची होल्डिंग आहे 26.32% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 10.11%. आणि मित्रांनो, क्वार्टर 1च्या डेटानुसार या कंपनीमध्ये LICची हिस्सेदारी होती 6.53%. आणि मित्रांनो, क्वार्टर 2च्या डेटानुसार या कंपनीमध्ये LICची किती हिस्सेदारी आहे इथे डिस्प्ले होत नाही. आणि मित्रांनो, जेव्हा हिस्सेदारी दिसत नाही तेव्हा दोन अर्थ होतात. एक म्हणजे त्या कंपनीमध्ये LICने आपली हिस्सेदारी 1% पेक्षा कमी केली आहे, किंवा मित्रांनो, या कंपनीचे LICने पूर्णचे पूर्ण शेअर सेल केले आहे, म्हणजे या कंपनीमधून फुल्ली LICने एक्झिट केले आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो सुझलॉन एनर्जी लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 11.73%, FISची होल्डिंग आहे 22.70%, DISची होल्डिंग आहे 10.14% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 55.40%. आणि मित्रांनो, क्वार्टर 1च्या डेटानुसार या कंपनीमध्ये LICची हिस्सेदारी होती 1.02%. आणि मित्रांनो, आता क्वार्टर 2च्या डेटानुसार या कंपनीमध्ये LICची हिस्सेदारी 1% पेक्षा कमी झाली आहे, किंवा सुझलॉन एनर्जी लिमिटेडचे LICने पूर्ण शेअर सेल केले आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो या लिस्टमध्ये रिलायन्स पॉवर लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 24.98%, FISची होल्डिंग आहे 13.09%, DISची होल्डिंग आहे 3.75% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 58.18%. आणि मित्रांनो, क्वार्टर 1च्या डेटानुसार या कंपनीमध्ये LICची होल्डिंग होती 2.43%. आणि आता क्वार्टर 2च्या डेटानुसार या कंपनीमध्ये LICची हिस्सेदारी घसरून राहिलेली आहे 2.41%. तसेच मित्रांनो, या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे वेदांता लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 56.38%, FISची होल्डिंग आहे 11.08%, DISची होल्डिंग आहे 16.25% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 16.09%. आणि मित्रांनो, क्वार्टर 1च्या डेटानुसार या कंपनीमध्ये LICची हिस्सेदारी होती
0.69%. आणि आता क्वार्टर 2च्या डेटानुसार वेदांता लिमिटेडमध्ये LICची होल्डिंग डिक्रीज होऊन राहिलेली आहे 5.70%. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो ITC हॉटेल्स लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 39.85%, FISची होल्डिंग आहे 25.49%, DISची होल्डिंग आहे 20.21% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 14.43%. आणि मित्रांनो ITC हॉटेल्स लिमिटेड या कंपनीमध्ये क्वार्टर 1च्या डेटानुसार LICची होल्डिंग होती 9.22% आणि आता क्वार्टर 2च्या डेटानुसार या कंपनीमध्ये LICची हिस्सेदारी घसरून राहिलेली आहे 9.21%. तसेच मित्रांनो या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे डिविज लॅबोरेटरीज लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.88%, FISची होल्डिंग आहे 19.39%, DISची होल्डिंग आहे 19.68% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 8.96%. आणि मित्रांनो क्वार्टर 1च्या डेटानुसार डिविज लॅबोरेटरीज लिमिटेड या कंपनीमध्ये LICची होल्डिंग होती 3.94% आणि आता क्वार्टर 2च्या डेटानुसार डिविज लॅबोरेटरीज लिमिटेडमध्ये LICची हिस्सेदारी घसरून राहिलेली आहे 3.26%. तसेच मित्रांनो या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे HDFC बँक लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 48.38%, DISची होल्डिंग आहे 36.07%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.18% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 15.33%. आणि मित्रांनो क्वार्टर 1च्या डेटानुसार HDFC बँक लिमिटेडमध्ये LICची होल्डिंग होती 5.15% आणि मित्रांनो आता क्वार्टर 2च्या डेटानुसार HDFC बँक लिमिटेडमध्ये LICची हिस्सेदारी घसरून राहिलेली आहे 4.89%. आणि मित्रांनो या लिस्टमध्ये 10th आणि लास्ट कंपनी आहे ICICI बँक लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 45.56%, DISची होल्डिंग आहे 45.06%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.27% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.11%. आणि मित्रांनो क्वार्टर 1च्या डेटानुसार ICICI बँक लिमिटेडमध्ये LICची हिस्सेदारी होती 6.38% आणि आता क्वार्टर 2च्या डेटानुसार LICची या कंपनीमध्ये हिस्सेदारी घसरून राहिलेली आहे 6.07%. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 10 कंपन्या बघितल्या ज्या 10 कंपन्यांमधून LICने फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.